आम्ही घेऊ बघा. आम्हाला कितीची खरंच मम्मीची फॅन्स भेटल्यात आणि किट्टू दादा बोलतोय घे आता दीदीला. मग किट्टू दादाला म्हटलं काकू बोलणार का काय दीदी बोलणार? दीदी बोलणार हुशार होते. चला आता मसाला वाटलं तुम्हाला. थँक्यू सो मच. चला मसाला घेते मी. मसाला घेऊन का बरं तुला काय बोलले थम्सअप प्यायचं नाही असं? एकच काय? हा पहिला मसाला होऊ दे ना आपला सगळा घेऊन. हे बघ मस्त झाला मसाला. काही मागवाशी घेऊन गेलो पप्पा घेऊन गेलेत मागवाशी आणि आता हा एवढा हा सगळं घेतलं आता भरपूर घेतलं. हा मग तेच ना लयच कितीचे पॅन्स भेटले दादा लय आहेत त्याला घेऊन द्यायची एक थांब बाजारामधून दुसरी घेऊन देऊ. मोठीवाली घेऊन देऊ माझ्या बाळाला लगेच घेऊन देते. चल मोठीवाली 150ला एवढीशी गाडी पाहिजे ना काहीच हे नाही. जा नेऊन दे लवकर विशाल. मी घेते सगळं. हा मला बोलत होती मायरा कुठे म्हटलं आहे भेटून देते. चल मला दिदी केलेलं आहे आत्याने दिदी केलंय तिला. मी म्हटलं त्याला चमच्यात खाऊ घाला. त्याला बसून खाऊ घाल. गाईला सांग पाहुणे आले तर मी पाहुण्याला काय करतोय मग खाऊ घाल. इकडे ड्रॅगन फ्रूट खाऊ घाल. इकडे बघून हा त्याला घे त्याला मांडीवर घे. असं हा त्याला मांडीवर घे. गाईला आमच्याकडे कोण पाहुण्याला बोलत होता एवढं बाळ आहे महिन्याचं त्याला म्हणत होता खिचडी खाय नाही तर मी घरी येऊन सगळ्याला सांगितलंय ब्लॉग मध्ये सगळ्यांना घरचं खायचं. हा त्याला खाऊ घाल चमचेन खाऊ घाल. असं चाललं होतं त्याच. आता 5 किलो स्टेशनला येतात खाऊ घाल बघायला. आग्रा खाऊ घाल. अरे मोठा नीट घाल ना मांडी घाल ना तू. त्याला मांडीवर घे. त्याला मांडीवर घे. अरे तोंडले कस करून उरवलं. खा लय कस तोंड केलं बाई. हा माझ्या बाळाला दे अजून दे बाळाला खाऊ. बाळाला अजून दे. चला बाळाला आंबट लागलं का रे? बाळाला आंबट लागलं बाळाला. आणि चल इकडे चल. बाळाला आवाज दे. तुझं त्याला नाव त्याचं नाव सांग होता. त्याला बोलत होता माझं नाव विचार काय येतं. दादा विचार तुझं नाव. किती दादाला विचार नाव. तू सांग ना त्याला विचार ना त्याचं नाव काय. माझं आईला माहित आहे. मम्मीला माहिती मम्मीला. इकडे नाही पाहतो इकडे चल. तिकडे पाय इकडे पा. त्याला मांडीवर घे ना का तू. येत नाही ना ओळखीचं नाही ना. किटू दादाचं मी एक घास खाल्ला. काय किटू दादा आंबट आहे का गोड आहे पाहिलं. हा राजा थांबतात मी तुला बाळाला खाऊ घाल. एवढं संपूर्ण टाकायचं बाळाला देत आहे. एवढं संपून टाकायचं दादा. माझ्या बाळाला ना एवढं ड्रॅगन फ्रूट आवडतंय ना किटू दादाला. किटूला आवडतं ते. तुझं खाऊ हे पण तुझंच आहे. The next day. तर तुम्हाला मसाल्याची पूर्ण रेसिपी दाखवणार होते मी पण झालं असं मला थोडंसं अर्जंट नाशिकला जावं लागलं. त्याच्यामुळे 2 दिवस मी म्हटलं आता पाऊस येईन. पप्पाला म्हटलं काय करायचं पावसाळ्यात तर मसली बंद होत्या तिकडे कुठायच्या आणि मग ते कुठल्या जात नाही ना मसाला मिरच्या चिमून जातात. मी अशी जाणारच होते याला कशाला गाईच दाखवा गाईच. बापरे आता इकडे काहीच मसाल्याकडे येऊ नका आणि इकडे तिकड लागून येऊ नको आता इकडे. मला वाटलं की आता बंद होते आता काय करायचं. मी मिरच्या सुकून ठेवलेल्या सगळा मसाला तळायलाच घेतला होता. वाड्यावर जाणार होतो पण अचानक आम्हाला एवढं महत्वाचं म्हणजे खूप प्रसंग मोठा होता आणि तिकडे गेलो आम्ही.
मग 2 दिवस तिकडे लागले. मग पप्पाला मी सांगितलं, पप्पा एक काम करा, तुम्हाला माहिती आहे का माझा ब्लॉग बघा वाटलं. ते म्हणले मागच्या टायमाला तू जसं केलं तर सगळं मला माहिती आहे, सगळं माहिती आहे मला. तळ्याला हे केल्याला मी सगळं मीच कॅमेरा धरून होतं बोलले, त्याच्यामुळे मला सगळं माहित आहे, मला सांगायची गरज नाही. मग काय काय केलं तुम्ही सांगा मला. मी पहिल्या मिरच्या भाजून घेतल्या. हा 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 मिरच्या सगळ्या भाजल्या. हा. म्हणजे असं दे इकडे मी तुमच्यावर करते. भाजून घेतल्या सगळ्या. हा मिरच्या भाजल्यानंतर ते लवंग मिरी हा ते सगळा मसाला खसखस, अख्खा हे अख्खा सगळे मसाला ना, म्हणजे हा अख्खा मसाला, खडा मसाला. हा तेजपत्ता, हा ते सगळा एक एक भाजून घेतला हा वेगवेगळे. हा आणि ते काय म्हणतात दही. ते डिंकावणे राहते हा हिंग. हिंग, ते तळलं. हा त्याला तळाला. भाजून घेतल्यावर हिंग तळलं की हा हिंग तळून घेतला, बरं झालं. हा. हा बाकी थोडं एक चमचा, बारीक चमचा असतो ना, हा तो टाकून ना मिरच्यावर असं हा भाजून घेतली ती. हा म्हणजे थोडं तेलकट हा. दिसायला पाहिजे. हा नंतर ते मसाल्याला पण धनिया पण तसेच केली, हा असे भाजून घेतले. मध्ये अलग ठेवलं काय एकत्र केलं. एकत्र नाही, अलग अलग करावं लागते. बरं म्हणजे मी सांगते, मीच हा. रेसिपी माझी ती, पण मी नव्हते म्हणून तुम्हाला करावं लागले. हा अलग सांग. अलग केलं ती, हा अलग अलग पॅकिंग केली आणि हा. मग दळायला गेली. हा, मग कांदा त्याला सांगायचं मेन म्हणजे काय. हा, कोणी कांदा- कांदा टाकत नाही, लसूण टाकत नाही, मी लसूण पण टाकते. लसूण आणि कांदा हा तळला लसूण. तळला म्हणजे तेल थोडा उकळायचं. सोनेरी कलरचा झाला. हा क्रिस्पी. हा हा, सोनेरी कलर crispy. म्हणजे कांदा क्रिस्पी झाला. हा लसूण लसूण चिवटच असतो थोडा. हा तळल्यावर होतो थोडं. हा थोडासा. हा पहिला कडक राहतो ना, हा. तो लूज होतो. हा थोडस उकळत्या तेलात मस्त तळून घ्यायचं ते. हा त्याला. आणि एक हे खोबरं पण तळून घेतलं. आता प्रमाण मी सांगू नाही शकत, मी आणलेला आहे सगळा मसाला, त्याच्यामुळे मला माहिती आहे ते किती किती होतं. ते लिस्ट तुम्हाला दाखवू, तसं काही नाही. पुढच्या टायमाला आम्ही बराबर दाखवू सगळं काय. कारण ही गेली ती नाशिकला. हा ना पोपर दाखवू तुम्हाला काय काय घेतलंय ते. पण आता पण तुम्ही माझ्या पद्धतीचा जर मसाला केला ना, खरंच खूप भारी मसाला असतोय. आता तुम्ही म्हणता हा. की काय, आता मी हा झालाय आपला किती मसाला. तुम्हाला रेसिपी मी सांगितले कसं कसं करायचंय. मिरच्या अलग भाजायच्या, सर्व धने अलग भाजायचे, आपला खडा मसाला अलग भाजायचा, मिरच्या अलग पॅकिंग करायचे आणि द्यायच्या. आणि बस आपण लसूण खोबरं आणि ते उकाळत्या तेलामध्ये कांदा 5 किलो कांदा घातलाय मी, पण बनवून तो अर्धा 1 किलो झाला. तर कांदा हे केला उकाळत्या तेलामध्ये मस्त वाळून उकळला आपण, आणि तो उकळून क्रिस्पी झाला. खोबरं पण तसंच अर्धा किलो घातलेलं आहे, पण ते अर्धा म्हणजे 1 किलोच घातलंय मी. आता गेली होती म्हणून मला काही हेच नाही ना, सगळे लिस्ट दाखवणार होती तुम्हाला. पण पप्पाने आता भाजलंय सगळं म्हणून मला काही हे करता येणार, सांगता येणार. पण पुढच्या भारी झालेलं आहे. आणि आमचं झालं म्हणजे असं की 2 महिने झाला आमचा मसाला संपला होता. अशी भाजी कुठला मसाला आणला तर खाऊच वाटत नव्हता, कारण की मी पहिल्यापासून असा मसाला करते. आता सगळ्यात मेन म्हणजे आपण आता तुम्ही घालताय का नाही, आता मसाला कुठून आणला, आपण कुठून आणला, दळायचा नाही कधी पण, मसाला कुटायचा. तर आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे तेल. 12 महिने असं काहीच होणार नाही मसाल्याला, इतका भारी जसा तसा असा वल्लावाला मसाला राहील. आता मी तेल उकळलंय, उकळून गार केलंय. तर या सगळ्या मसाल्यात आपल्याला तेल घालायचे, जेवढं बसन तेवढं. 1 किलो बसू, 2 किलो बसू. हा राजा आता रेसिपी बनवते. हा ना राजा. तर आपण घातलं तेल. ब्लॉग मध्ये रेसिपी नाही बनवायची, मग कशात बनवू. हा हे बघा, किचन मध्ये बनव, हॉल मध्ये कोण बनवतंय. हे बघा असं करून आपल्याला आता हे सगळं असं हे करून एक जीव करायचा तेलाचा सगळं. आता हे असं करायचं, सगळं तेल मसाल्याला लागलं पाहिजे. असं हे करून करून आपलं हे करून आपला एकदम भारी मसाला असा 12 महिने काय 2 वर्ष पण मसाल्याला काहीच हरकत नाही, इतका भारी राहतोय. आता कोणी कोणी करत असेल असं मला माहित नाही, किती जण करतात. पण एवढा टेस्टी कांद्यानं लसणाने खोबऱ्यानं आपल्याला गरज नाही. जसं हे टाकलं वाटण काढलं आदलं कोथिंबीर असं थोडंसं मिक्सर मधून, आणि हा 1 चमच टाकला की भाजी एवढी टेस्टी बनती की आपल्याला बाकीची गरजच लागत नाही. 2 चमच टाका. हा 2 चमच टाका, 1 चमच टाका आपल्या आवडीनुसार. याच्या तिखट जेवढं लागेल तेवढं. तर हा मी आता फक्त 7च किलो झालाय माझा. प्रत्येक टायमाला 10-12 करते मी, कारण की आपल्याकडे सगळे सारखे पहिले पाहुणे यायचे, आता काही एवढे येत नाहीत. त्याच्यामुळे आता मी 7च किलो बनवलाय. आता पहिल्यापासून मी 12, 13, 14 किलो असा बनवायची, आणि आता काय पोरं एवढे येत नाहीत. मग काय आता कोण येत नाही ना. हा ना, मग बस झाला म्हटलं 7 किलो. आणि ज्याचं त्याचं करते सगळ्या, कोमलही करते, बबली करते, ज्याचं त्याचं. हे बघा असं करून मस्त असं हे करून भरायचा. मला लयच टेन्शन झालं मसाल्याचं,
मला वाटलं आता काय खरं नाही, माझा मसाला राहिला. एकदा चक्क्या बंद झाल्या की मग ते दळून देत नाहीत ना. आणि पावसाळा चालू होईल आता. हा ना. हा राज, हा शोभा. आभाळ आलेले. हा मी दाबून देते बाबा, तू नको येऊ फक्त. हा सगळं करते मी चपटा, फक्त तू नको येऊ इथं. तू इकडे येऊ नका. त्या दोन्ही ना कसं असं सगळं करते राजा, फक्त तुम्ही येऊ नका. सगळं घेतलं बाळा, सगळं दाबून दिलं मी. हे बघ. हा सगळं कसं तिकडे पाहू कसं असं दाबायचं. आता माझी तेवढी ताकद नाही दादा रे, माझे पाय लय सुजले होते हो गाडीत बसून बसून, एवढे सुजले माझे पाय. आता प्रत्येक टायमाला जायचंय मला दवाखान्यात, पायाचं दाखवायचं, एकदा काय व्हायचं ना, थोडस बरं लागतं इंजेक्शन. इकडे येऊ नको, इकडे येऊ नको. परत पाय तशाला तसेच दुखतात, हाताला पण तशाला तशाच होऊन घ्यायचं. काय करावं. हा जा तू पप्पा मम्मीकडे जा, दादा तिकडे जा, त्यांच्याकडे जा. पप्पा सोडून घे. नाही पप्पा भनभन करतो. पप्पा मोठे भनभन करतो. मग एकदा सोडून देऊ, बनबन नाही करत म्हणा. हिचे भनभन. कोणाची? दोघांची? तुमची मम्मीची मम्मी. तुझी? कोणाकोणाची आवाज दाखवा ना त्याच्याकडे. कोणाकोणाची बनबन होती? मम्मी आणि माझी. कोण म्हणतोय पप्पा दोघं बनबन करतात? बस खाली खाली बस. हा, आता अहो तिकीट हात लागत तुमचा, तिकटाच आहे ना. नका बाळाला इथं बसूच नका, जा जा बाळ, मग बाळा जा. तू तिकडे जा जा जा. बनबन केली तरी जा तिकडे त्यांच्याकडेच थोडस. फॅन लावून बस. थोडस जा ना, आपल्या बेडरूम मध्ये जाऊन बस ना शोना. सोलता येत नाही मग तुला भनभन करतो ना दादा रे. तो काहीतरी हे करतोय, काम करतोय तरी करतो दादा. भनभन भनभन चालूच असतं कामाची मॅक्शी. हे बघा मस्त झाला का नाही आता. हा असं खाली. काय? आता हे 7 किलो आहे आपला, 7 किलो झाला. हे काय अजून इथं लय मोठं आहे. हा ना, ते पण थोडा करायचा. दादा तू तिकडे जा, दादा चाललंय भीती. मी इकडे बसले त्याच्यामुळे घरात नाही बसली आतमध्ये. तरी दादा आला लय गरम होतं म्हणून इकडे बाहेर बसलो. गरम तिथं फॅन उडला असता ना. एक तर बाई नाही आली आमची आज कामावर. चल कर म्हणलं. चल कर. कर ना, चल. चल काय? दाखव. हा, घे घे. बाळानं ब्लॅक धरलं बरं. बाबाकडे दूध दे ना, बाबाकडे दूध. हे बाय. सगळं तेल टाकतो मिक्स करायला. आणि गरमीने आम्ही कुठे राहतो. हे बाय. उभी बाळ आहे. आलं आमचं आम्हाला हेल्प करायला, मोबाईल पकडायला. इतकं बाळ गुणाचं आहे. अरे बाळा हात नाही धर, हात नाही ठेव, हात नाही ठेव. हा ना, थांब दादा, थांब दादा. काय मोठं गमिलं पाहिजे होतं पण मोठं गमिलच नाही आमच्याकडे. का हा ना. तर तू बोल ना काही. बघा याच्यात तेल मिक्स केले, किती भारी हे दिसते तेल तुला. मिक्स केलेले आहे आणि अजून तेल मिक्स याच्यात करायचं. तेल मिक्स करायचे हे पहा. दोन्हीचं आता color जसाला तसा 2 वर्ष राहतोय. 2 वर्ष तुम्ही किती वर्ष याला काहीच मसाल्याला हे होणार नाही, हा. थोडं पण काय होणार नाही. आता बघा बिगर तेलाचा पहा कसा दिसतो. कधी पण तेल मिक्स करायचं. काही करत असतील काही लोक म्हणतात तेल केले का, काही भरपूर मी ऐकले. मी म्हणजे आमच्या इकडं काही मला म्हणतात ते किटू देत झाकण दे. काही जण म्हणतात मला की तेल मिक्स केलं का हे होतं काय. ते झाकण दे दादा, तेल झाकण दे. हा ते दे डब्यात झाकण. हा तेल मिक्स केल्यावर बाई मसाला खराब होईन, असं होईन तसं. काहीच होत नाही तेल मिक्स केल्यावर. त्याला ते साईडचा डायमंड आणि चमकायला लागला. काय लागलं मग चमकायला लागला साईडचा. हा डायमंड सारखा. डायमंड सारखा चमकायला लागला. मग मिट्टी नाही मिट्टी मिरची नाही दादा, डगर म्हणतात दगड नाही. आता एकदाच लय कंटाळा आलाय ना, गमिलं नाही ना मोठं. छोटी मोठं गमिलं असतं तर. लागतात मला भरपूर. किती मोठा डगर म्हणलं वाड्यावल्या भारी मी तळून दाखवलं असता सगळं काही. अरे दादा दादा 1-1.5 किलो तेल पाहिजे म्हणजे पाहिजे. 1-2 किलो पण 7 किलो मसाला असला तर 2 किलो तेल पाहिजेच. हा ब्लॅक ब्लॅक कलर ते. हा. ब्लॅक टेल 2 किलो तेल पाहिजेच. असं बघा आता याच्यात मी एक पण गाठ ठेवली नाही, पाहिली का तुम्ही. हा हा, हे एक पण गाठ ठेवली नाही. असंच हे करायचं पूर्ण हलवून हलवून. आता आणि त्याच्यात भरू पहिलं भरता का हा बरोबर. हे बरोबर याच्यात हे भरा. हे मी तुम्हाला हे पिशवीत भर. हा भरा. एवढं बाबाची आग होती, माझी पण होती दादा रे आग. दुखतं पण असं. दुखतं हा पण. ना मग दादा काय करणार मग. आता आम्हाला करणंच भाग आहे दादा. मसाला काय ते खाशील, खायला लागतं ना आता. टेस्टी खाशील ना मग तू मसाला. तर भरतोय आम्ही ह्याच्यामध्ये बघा.
पप्पा म्हणले थांब दे इकडं पटापट भरू दिले सांडवायलीच खाली थोडा सांडला लय सांगलं ना. लड्डू भारी होते. सांडलं की पप्पा अगं बाई हे तर आणि आम्हाला काय बडबड बडबड केल्याशिवाय राहत नाही बाबा. इतकी बडबड आहे आम्हाला काय विचारूच नका. दिवसभर हा, ते टाक ना त्याच्यावर. तेल टाकू हा टाका ना. हा. लागला झाला का? शिकाले हा फटाफट फटाफट म्हणलं आता जागा बरं राजा. लागला तो ना. आता काय करा चुकून लय मला म्हणे सांडवतीस तिकडं मी भरतो आणि भरायला गेले नाही काय एवढा भरायला गेले. हा मी एवढा हे केलाय तोपर्यंत आणि पप्पानं लगेच हे झालंय. मी कधीची लावे ना कुठं जात माहितीये किती पण तू चमचे भरून ठेवले ते हाताला जाग लागला नाही. काय होतं दादा रे. आखे चमचे भरून ठेवले तर ते हाताला लागते जेव्हा बरं जाऊ दे आता पटापट काम करायचं. पटापट पटापट म्हणून म्हणून राहू द्या मग धरा कॅमेरा तुम्ही मी बाकडे. हा निकडे. हा धरा. हा तर बघा एक जीव झाला का नाही एक पण गाठ ठेवायची नाही. तेवढा भरला ती काढून सगळा एवढंच राहिलं. हे एवढं भरलं. हा ना अजून एक गोळा राहिला एवढा. एवढाच गोळा राहिला आता झालं. हे बघा काहीच ठेवायचं नाही असं सगळं हे करून घ्यायचं. तेलाची गाठी ठेवायच्या नाही. हे करून भरून ठेवायचं. आमचं बाळ आहे मधात करते बाई. आता गेले तिकडे म्हणून बरं. तर तिकट लागलं ना तर तू कोणाला आवडणार नाही. तिकट लागलं कवर त्याला. रडत बसेल. हा ना त्याला एकटाच लय बेकार काम आहे. मी रात्रीच भरणार होते पण रात्री मला इतकं टेन्शन म्हणजे इतकं माझं कशातच इच्छाच नव्हती काय काम करावं आणि काय नाही कशात जीवच नव्हता लागत म्हणून रात्री काय मी केलं नाही काहीच. हा राजा हा राजू माझं बाळ ठेवायचं राहिले का काहीतरी त्याच्यात आता आता बरोबर. काहीच नाही बघा सगळा एक जीव झाला. म्हटलं सगळा एक जीव झाला तर आपल्याला 12 महिने काय गरज नाही. आपण काय रोजच थोडी काळ्या भाज्या करत. 1 किलो साधी मिरचीचे पण करायला हे केलंय पावडर बनवून आणली. कारण ते कसं आपल्याला कधी फिशला ते नुसतं लसूण आणि ती मिरची फिशला आपलं फ्रायला थोडंसं टाकतो येऊ पण आम्ही टेस्टसाठी. नीट 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 मग तुम्हाला हे इकडे करणं असे हे करायला गेलं तर मग अशी यांच्या डोळ्यात गेलं. मला असंच हे करतात. मी बाबर एवढा मसाला भरला पण ते थोडा पण लागू द्याला नाही हाताला. थोडंसं लागायला गेलं की लगेच त्यांच्या डोळ्यात गेलं सगळं. हा असं आहे ना. माझ्या हात बा कशी लाल झाले. माझं ते बनत हातच नाही. हात लाल नाही वात आला हाताला पण ते एक जीव करता करता. हा 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 उन्हाचा कडाका परत. ते वाऱ्याने उडवली का काय मिरची तुमच्या डोळ्यात हा असं वाटतं. वारा आहे ना. आमच्याकडे या तुम्ही पण भाजी खायला. खरंच मम्मीच्या हातच्या मसाल्याची मस्त. ज्याने ज्याने खाल्ली ते कमेंट करून सांगेल ते असं देत नाही पण असा बनवून पहा. तुम्हाला असं वाटेल खरंच मम्मीच्या हातचीच भाजी खाल्ली गाड्या. खरंच लय भारी झाला. सगळं परिणाम पाहून घ्यायचं की कसं कसं टाकायचं किती किती टाकायच्या वस्तू. आता मी असते तर तुम्हाला नक्कीच मी ते सगळं हे केलं असतं. काय अलग अलग मसाले बनवतात. हा पण पप्पानी काय आवडते तसं आपल्याला कॅमेरा पण हे मोबाईल पण होता. विशाल बरोबर होता. माझा असंख्य होता. मायराचा होता. मायराने घेतल्यात वाटते थोड्या क्लिप. पण त्या काय हे नाही होणार का एवढ्या तिने पण प्रॉपर नसेल घेतले. तुम्हाला ते सांगायला मलाच सांगावं लागेल ना सगळं किती किती घेतलंय म्हणून. प्रत्येक वर्षी आपण घ्यायचं कसे मिरचीचं हे तर सगळ्या. आणि परत मी सगळ्या मिरच्या टाकल्या तर लवंगी टाकली 2 किलो. बाकी अर्धा किलो टाकल्यात. काश्मीरी ती दुसरी विलायची त्या जेवढ्या मसाल्याच्या चव अलग असतात ना तेच मिरची अशी ही 2 किलो टाकली. कुठली आपली याची लवंगी 7 किलो झालाय. तर लवंगी मिरची टाकली 2 किलो. बाकीचं आपण सगळ्या 4 प्रकारच्या 5 प्रकारच्या मिरच्या 1 किलो टाकले. हा अर्धा किलोची अर्धा किलो मग अर्धा होते. मी घेतलंय ते सगळं अर्धा किलोच्या. चला आता झाला आमचा मसाला भरून मस्त ठेवलाय. हवाशीर ठेवला. हे साधा बेस झालाय. हे नुसती बुट्टी आपली मिरची हे पावडर हा एवढा
फिशला याला त्याला हे बघा याचा कलर एकदम वेगळाच आहे. हे दळलेला आहे का हो? हे दळलेलं आहे. हे दळलेला आहे हा आणि तो वेगळा कुठलेला आहे. होता? हा फिश साठी तो काळ्या भाज्यासाठी मस्त. तर हा एवढा आहे म्हटलं. हा साधा आहे नुसता मसाला टाकलेला आहे आणि मिरची धनिया फक्त पावडर एवढाच आहे याच्यामध्ये. धनिया पावडर मिरची हा. ह्या साध्या भाज्याला आपल्या शाकाहारी साध्या करतो ना आपण त्याला थोडीशी टाकायचं थोडंसं हे करायचं. याचा कलर आणि याचा कलर वेगळा हा आहे. तर याचा कलर पाहा तुम्ही कसा आहे त्याचा किती आहे त्याला. आणि हा याचा. तर चला आता मी हा ब्लॉग इथे चेंज करू. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. खूप खूप प्रेम द्या खरात मम्मीला.